रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज जवळजवळ 5% पडला आणि तेही एका दिवसात. आणि हे एवढ्या मोठ्या कंपनीसाठी अजिबात नॉर्मल गोष्ट नाहीये. पण नक्की घडलं तरी काय, स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. 2 जानेवारी 2026ला ब्लूमबर्गनी असा एक रिपोर्ट पब्लिश केला, ज्याच्यात त्यांनी सांगितलं जवळजवळ 3 क्रूड ऑइल कार्गोज ज्या आयदर युकेनी किंवा युएसनी सँक्शन केलेल्या आहेत, ज्याच्यात जवळजवळ 2.2 मिलियन बॅरल एवढं तेल जातंय, हे रशियामधनं रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीकडे जाते. 5 जानेवारीला या न्यूजला इग्नोर करून रिलायन्स शेअर्सनी ऑल टाइम हाय हिट केला 1611चा. पण 6 जानेवारीला म्हणजे आज रिलायन्सनी एकदम ॲग्रेसिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय, आम्ही क्रूड ऑइल विकत घेतलं नाही रशियाकडनं, ना आत्ता ना गेल्या 3 आठवड्यात. ही जी काही कन्साइनमेंट येत होती ही आमच्या रिफायनरीकडे येत नव्हती आणि इथून पुढे ब्लूमबर्गनी जेव्हा असा काही रिपोर्ट पब्लिश करतायत तेव्हा त्यांनी व्यवस्थित रिसर्च करावा आणि मग काहीतरी रिपोर्ट पब्लिश करावा. असे चुकीचे क्लेम्स आमच्या नावावर देऊ नयेत. जेव्हा रिलायन्सनी हे प्रॉपर त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं, त्याच्यानंतर शेअरचा भाव जवळजवळ 5% पडला आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ 1,00,000 करोडनी खालती गेलं. पण नक्की घडलं तरी काय? इन्व्हेस्टर्सला कदाचित असं वाटत असावं की रिलायन्स इंडस्ट्रीज अजूनही रशियातनं तेल विकत घेत राहील, जेणेकरून स्वस्त तेल विकत घेतलं तर त्यांच्या प्रॉफिट मार्जिन्स वाढत जातील. पण जेव्हा रिलायन्सने आज एकदम क्लिअर केलं की आम्ही काही रशियन क्रूड ऑइल विकत घेत नाहीये, तेव्हा इन्व्हेस्टर्सला कदाचित कळालं असावं की बापरे, हे रशियाकडनं क्रूड ऑइल घेत नाहीयेत, म्हणजे कदाचित त्यांचे मार्जिन्स कमी होतील आणि मार्जिन कमी झाल्यावरती शेअर प्राईसवर तर परिणाम पडणारच ना. सो एक लक्षात आलं का, हा शेअरचा जो भाव पडलेला आहे तो त्या ब्लूमबर्गच्या रिपोर्टमुळे नव्हे, तर रिलायन्सनी जी क्लॅरिफिकेशन दिलं त्याच्यामुळे पडलाय, असा एक अंदाज माझा आहे. तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.